नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सातारा जिल्ह्यात पत्नीच्या कथित प्रियकराची हत्या, मृतदेहाशेजारी बसून 191 किलोमीटर प्रवास, पोलीस दलातील हवालदाराचे कान. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुहडे गावात विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पत्नीच्या कथित प्रियकराची हत्या करून मृतदेह तब्बल 191 किलोमीटर अंतर कारमधून प्रवास करत साताऱ्यात एका विहिरीत आणून फेकला. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा नवी मुंबई पोलीस दलातील हवालदार असल्याची माहिती समोर आली. या घटनेने एकच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणंद पोलिसांनी अवघ्या काहीच तासात या हत्येचा खुलासा करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. खंडाळा तालुक्यातील सुहडे गावातील शेतविहिरीत अंदाजे वयवर्ष 25 ते 30 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. लोणंद पोलिसांनी सुरुवातीला मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा पुढील तपास केला. घटनास्थळी पाहणी करताना हा अपघात नसून खुनामुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांचा संशय आला. या प्रकरणात पोलीस तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही फुटेज, वाहनं आणि संशयावरून बारकाईने तपास केला. तपासादरम्यान एक संशयित कार ही पोलिसांच्या रडारवर आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणात पोलीस कसून चौकशी करून गुन्हेगाराचा तपास केला. तपासातून समोर आलं की आरोपीने संबंधित तरुणाचे हातपाय बांधून त्याला कारमध्ये बसवलं. नंतर त्याचा खून करण्यात आला. मृतदेह शेजारीच ठेवून तब्बल 191 किलोमीटरचा प्रवास केला. नंतर सुहाडे गावातील विहिरीजवळ मृतदेह टाकण्यात आला होता. संबंधित प्रकरणात पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळावा लागला. या प्रकरणी अवघ्या 72 तासात आरोपी अटक करण्यात आली. मुख्य आरोपीसह इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नीच्या कथित प्रेमसंबंधाच्या संशयातून घडलेल्या या हत्येमुळे सातारा आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी खळबळ उडाली.